नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी प्रतिभा आर्या कृष्णा चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज रामनवमी असल्यामुळे तर आम्ही रामाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे राम मंदिरात. तर रिक्षा पण आली आणि बघा कृष्णा, आम्ही सर्वजणी रिक्षामध्ये बसतो आता आणि जातो आहे काळा राम मंदिरामध्ये. आम्ही आलो आता काळाराम मंदिरात. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय. आम्ही मंदिरात आल्यानंतर इथले दृश्य पण खूप छान दिसत होते आणि इथे रांगोळ्या पण खूप छान छान काढलेल्या होत्या. आणि मग आम्ही नंतर मंदिरात प्रवेश केला. तिथे प्रवेश करतानाच हनुमानाची मूर्ती होती मंदिरात आणि तिथे सभामंडप पण खूप छान होता मंदिराचा. हे बघा किती छान दिसतोय मंदिराचा सभामंडप पण. ह्या मंदिराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराचा आवारा खूप मोठा पण आहे आणि याचे संपूर्ण बांधकाम काळ्या दगडाचे आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. या मंदिराकडे बघतच राहावे असे वाटते. ह्या मंदिराच्या जागेवर नागपंथीय लोक राहत होते. त्यांना गोदावरी नदीमध्ये काळ्या दगडांचे राम, लक्ष्मण आणि सीता मातेची यांची मूर्ती सापडली. मग त्यानंतर त्यांनी तिथे लाकडी मंदिर बांधले. मग नंतर त्यांनी ही मूर्ती तिथं स्थापन केली, म्हणून याला काळाराम मंदिर असे म्हटले जाते. इथे जे दर्शन घेणारे भाविक येत होते ना, मग त्यांनाही केळीचे प्रसाद आणि पंजिरी असे वाटत होते प्रसाद म्हणून. इथे पुस्तकांचा स्टॉल पण लागलेला होता आणि आम्हाला भागवत गीता घ्यायची होती आणि आम्ही ते पाहत पण होतो. आर्याचे पप्पा बघत होते भागवत गीता आणि मग आम्ही भागवत गीता घेतली आणि मग आम्ही पुढे निघालो.
आम्ही आता ना सीता गुफा बघण्यासाठी आलेले पंचवटीमध्ये. इथे ना 5 वटवृक्ष दिसत आहेत ना, आणि ते 5 वट म्हणजे पंचवटी, म्हणून त्याला नाव पंचवटी असं नाव दिलेलं आहे. आणि मग नंतर आम्ही सीता गुफा बघण्यासाठी रांगेत उभे राहिलो. कृष्णा कृष्णा हाड नाही येते काहीच. ही एक छोटीशी गुफा आहे आणि त्या गुफेतूनच खाली रस्ता जातो आणि तिथून एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो तिथून, कारण खूप छोटीशी अशी गुफा आहे ती. नंतर खाली गेल्यावर तिथे ना राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्त्या आहेत तिथे. सीतामाताने इथे महादेवांची पिंड स्थापन केलेली होती आणि त्या सीतामाता रोज त्यांची पूजा करायची. मग इथून आपण वरती जाण्याचा रस्ता आहे तो. नंतर इथे ना 1 रुपये देऊन असे सीताहारांचा देखावा सादर केलेला होता आणि तो पण खूप छान होता. ते सीतामातेला रावण कसं हरण करून घेऊन जातो हे पूर्ण तिथे दाखवलेलं होतं. इथं गोशाला पण होती आणि मी आणि माझ्या दीदीने गाईला बनाना खाऊ घातला. हा रथ रामाचा रथ आहे आणि मग रामनवमीच्या 5व्या दिवशी हा रथ निघतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि नंतर मग काट्या मारुतीचं पण दर्शन घेतलं. मग आम्ही नंतर घरी जाण्यासाठी निघालो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.